नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जगाच्या भूगोलाला सुरुवात करणार आहोत. या अगोदर आपण महाराष्ट्र भूगोल आणि भारताचं भूगोल यावरती सगळं काही टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत. तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जाईल महाराष्ट्र भूगोल आणि भारताचं भूगोल. तो आज आपण जगाच्या भूगोलाला सुरुवात करणार आहोत आणि महत्त्वपूर्ण टॉपिक्स म्हणजे रिव्हर्स, ज्या महत्त्वपूर्ण सर्वात मोठ्या नद्या आहेत त्यांची आपण माहिती पाहणार आहोत आणि त्यांचा चढता उतरता क्रम लांबीनुसार आणि जलवहन क्षेत्र म्हणजे पाणी वाहून नेण्याची नदीची क्षमता आहे त्यानुसार त्यांचा उतरता क्रम सुद्धा पाहणार आहोत. ॲक्सेप्टेड क्वेश्चन आहेत त्यामुळे येऊ शकतात यावरती क्वेश्चन, त्यामुळे इम्पॉर्टन्स आहे येणाऱ्या एक्झामसाठी. जूनमध्ये प्री लागलेली आहे, सो त्या प्रीला यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, कारण आत्ताच्या झालेल्या प्रीमध्ये स्टेट बोर्डच्या वरती जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे जॉग्रॉफीवरती. सो आता आपण जी माहिती पाहणार आहोत ती 12वी जुन्या पुस्तकामधून ही माहिती आपण कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही स्टडी एम पी सी चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो आपण एकूण 7 नद्यांची माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये 2 या अगोदर आपण कव्हर केलेल्या आहेत, ज्यामध्ये भारतातील सिंधू आणि गंगा नदीची माहिती आपण या अगोदर कव्हर केलेली आहे. सो प्रथमतः आपण जगातील सर्वात लांबीची नदी नाईल नदीबद्दल माहिती पाहूया. तिचा उगम आहे व्हिक्टोरिया अल्बर्ट सरोवर, जगातील सर्वात लांबीची नदी, त्याचप्रमाणे आफ्रिकी खंडातील सर्वात मोठी नदी. ओके, त्या नदीची लांबी आहे ती 6,750 किलोमीटर आहे. जलवहन क्षेत्र आहे या नदीचं 33,49,000 एवढं जलवहन क्षेत्र या नदीचं आहे. ओके, जलवहन क्षेत्राबाबत या नदीचा दुसरा क्रमांक लागतो. ॲमेझॉन नदीचं जलवहन क्षेत्र सर्वाधिक जास्त आहे, परंतु ॲमेझॉन नदीची लांबी आहे ती नाईल नदीपेक्षा कमी आहे. ओके, शेवटला आपण तो पॉईंट्स कव्हर करणार आहोत, चढत्या उतरत्या क्रमाने त्याची लांबी आणि जलवहन क्षेत्र. ओके, श्वेत नदी आणि नील नदी यांच्या संयुक्त प्रवाहातून नाईल नदीचा जन्म होतो. ओके, खार्टूम या ठिकाणी या 2 नद्या मिळतात, तिथून तो प्रवाह नाईल नदी म्हणून ओळखला जातो. सुदान या देशामधील खार्टूम हे प्लेस आहे, लक्षात ठेवा. ओके, नील नदीचा उगम टाणा सरोवर या नदीचा नाईल नदीच्या पाणीपुरवठा जवळजवळ 70% वाटा आहे. महत्त्वपूर्ण आहे, नाईल नदीमध्ये कोणत्या नदीचा सर्वाधिक वाटा आहे तर नील नदीचा. ओके, त्यानंतर या नदीवरती 6 धबधबे आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला विधानात्मक प्रश्नामध्ये अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, नाईल नदीवरती एकूण किती धबधबे आहेत तर 6 धबधबे आहेत. ओके, खार्टूम ते आसवान या दरम्यान ही नदी वाळवंटातून वाहते. ओके, महत्त्वपूर्ण आहे, नाईल नदी ही वाळवंटातून वाहणारी नदी आहे. कोणत्या स्थानकादरम्यान तर खार्टूम ते आसवान या 2 ठिकाणादरम्यान ती वाळवंटातून वाहते, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. 1902 साली या नदीवरती आसवान धरण बांधण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे या नदीने इजिप्तमध्ये सुपीक प्रदेशाची निर्मिती केली आहे, त्यामुळे इजिप्त देशाला या नाईल नदीची देणगी असे म्हणतात, लक्षात ठेवा. कोणत्या देशाला नाईल नदीची देणगी असे म्हणतात तर इजिप्त देशाला, महत्त्वपूर्ण आहे. सो या नदीचा प्रवाह कोणकोणत्या देशातून जातो? बुरुंडी, रुवांडा, टांझानिया, युगांडा, केनिया, इथिओपिया, सुदान आणि इजिप्त या देशातून या नदीचा प्रवाह आहे, लक्षात ठेवा. या नदीचं मुखस्थान आहे ते भूमध्य समुद्रात आहे. कैरो शहराच्या उत्तरेकडे भूमध्य समुद्रात ही जाऊन मिळते. ओके, महत्त्वपूर्ण आहे. अशी ही पहिली नदी आहे. त्यानंतर ॲमेझॉन नदी, दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठी नदी, त्याचप्रमाणे जगातील सर्वात दुसऱ्या लांबीची नदी आहे. ओके, दुसऱ्या क्रमांकाची लांबीची नदी आहे. तिचा उगम आहे लॉरिकोचा सरोवर, अँडीज पर्वतरांग आहे दक्षिण अमेरिकेमध्ये उत्तर दक्षिण पसरलेली. त्याच्या पूर्व उत्तरावर ही नदी उगम पावते. पेरू या देशामध्ये हे स्थान आहे लॉरिकोचा. ओके, 6,300 किलोमीटर लांबी आहे आणि याचं जलवहन क्षेत्र सर्वाधिक जास्त आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. उगमापासून ते इक्विटॉस शहरापर्यंत, पेरू देशातील इक्विटॉस हे शहर आहे, तिथून ते या उगमापासून ते इक्विटॉस शहरापर्यंत ती मरायनॅन म्हणून ओळखली जाते. महत्त्वपूर्ण आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टन्स करून ठेवा पॉईंट. उगम ते इक्विटॉस शहरापर्यंत ॲमेझॉन नदी कोणत्या नावाने ओळखली जाते असा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मरायनॅन. ओके, त्याचप्रमाणे उगम ते इक्विटॉस शहरापर्यंत 3,700 किलोमीटर जलवाहतूकसाठी या नदीचा उपयोग होतो, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. जगातील 20% वाहते पाणी या नदीमध्ये आढळते, त्यामुळे जलवहन क्षेत्र सर्वाधिक जास्त असणारी नदी म्हणजे ॲमेझॉन आणि सर्वाधिक लांबीची नदी म्हटलं तर नाईल नदी आहे, लक्षात ठेवा. सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी आहे
याच्या उपनद्या पहा डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या, ज्यामध्ये जपुरा, निग्रो, बाक्रो आणि रिझोबारो ह्या डाव्या तीरावरून आणि उजव्या तीरावरून उकियाली, पुरुष, मादिरा, टापोजास, झिंगू इत्यादी नद्या या उजव्या तीरावरून येऊन मिळतात. ओके. 14 उपनद्या अशा आहेत की त्यांची लांबी 1600 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या नद्या आहेत. ओके. महत्त्वपूर्ण आहे. पेरू देशामध्ये या नदीच्या वरच्या खोऱ्यात इका संस्कृती विकसित झालेली आहे. महत्त्वपूर्ण आहे पॉईंट्स. कोणत्या नदीच्या खोऱ्यात इका संस्कृती विकसित झालेली आहे? तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वरच्या खोऱ्यामध्ये. ओके, लक्षात ठेवा. नदी प्रवाह पेरू, कोलंबिया त्यानंतर ब्राझील करून ती अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. ओके. अटलांटिक महासागरामध्ये ती काबुनाटे, कोणता, तिजोका ब्राझीलमधील हे शहर आहे किनाऱ्यावरचे, तिथे जाऊन ती अटलांटिक महासागराला मिळते. ओके. जवळजवळ त्या ठिकाणी त्याची रुंदी आहे 333 किलोमीटर एवढी मुखस्थानाकडे रुंदी आहे. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ह्या नदीला समुद्र नदी असेही म्हणतात. लक्षात ठेवा, कारण त्याची रुंदी आहे जास्त असल्यामुळे नदीच्या एका बाजूकडील ठिकाणावरून दुसऱ्या बाजूकडे ठिकाण आहेत ते दिसत नाही, कारण रुंदी जास्त असल्यामुळे त्या नदीला समुद्र नदी असे सुद्धा म्हणतात. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर थर्ड क्रमांकाची सर्वात लांबीची नदी आहे ती म्हणजे उत्तर अमेरिकेमधील नदी आहे. इटासका सरोवरमध्ये उगम पावणारी, उत्तर मिनेसोटा राज्यामध्ये संयुक्त संस्थान म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये उगम पावणारी ही नदी आहे. ओके. कोणत्या राज्यामध्ये? उत्तर मिनेसोटा इटास्का सरोवरमध्ये मिसिसिपी नदी उगम पावते. 6020 किलोमीटर याची लेंथ आहे. याचं जलवहन क्षेत्र आहे ते 33,21,000 चौरस किलोमीटर आहे. संयुक्त संस्थानामध्ये या नदीने मैदानाची निर्मिती केली आहे. मोठ्या मैदानाची निर्मिती केली आहे. त्याची सर्वसाधारण दिशा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. ओके. या अगोदर नाईल नदीची दिशा आहे ती दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. ॲमेझॉन नदीची दिशा आहे साधारणपणे ती दक्षिण उत्तरेकडे वाहते आणि मिसिसिपी नदी आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित आहे. ओके. त्याच्या डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहे मिसिसिपीच्या? तर त्यामध्ये वाबाश ही नदी, त्यानंतर ओहिओ, टेनेसी या 3 नद्या डाव्या तीरावरून येऊन मिळतात. ओके. आणि उपनद्या उजव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या कोणकोणत्या आहेत? त्यामध्ये डेमॉइन, मिसुरी, ऑरोकन्सा आणि रेड या 4 नद्या उजव्या तीरावरून येऊन मिळतात. ओके. मिसुरी नदी जलवाहतूकसाठी उपयुक्त आहे, महत्त्वपूर्ण आहे. ओके. त्याचप्रमाणे मिसिसिपी नदीसुद्धा. ओके. मिशिगन सरोवर आणि मिसिसिपी नदीला कनेक्ट करण्याचं काम कोणती नदी करते? तर इलिनॉइस या नावाची नदी मिशिगन सरोवर आहे त्या सरोवराला कनेक्ट करण्याचं काम इलिनॉइस नदी करते. ओके. न्यू ऑर्लियन्स शहराजवळ ती मेक्सिकोच्या आखाड्यात जाऊन मिळते. ओके. उत्तर अटलांटिकमधली हे प्लेस आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर 4थ्या क्रमांकाची लांबीची नदी आहे जी म्हणजे चीनमधील आहे सर्वात लांबीची नदी. आशियातील सर्वात लांबीची नदी यांगेत्से नदी म्हणून आहे. दांकुश पर्वतामध्ये ईशान्य तिबेट भागामध्ये पश्चिम चीन या ठिकाणी ती उगम पावते. जवळजवळ 5494 किलोमीटर याची लांबी आहे. ही नदी जांगजँग म्हणजे लांब नदी या नावाने ती ओळखली जाते. जांगजँग याला लांब नदी असं म्हणतात. ओके. आशियातील सर्वात लांबीची नदी, त्याचप्रमाणे चीनची सर्वात लांबीची नदी आहे. या नदीचं जलवहन क्षेत्र आहे 18,29,000 चौरस किलोमीटर. उगमाच्या ठिकाणी 2 प्रवाह निर्माण होतात. ओके. दांकुश पर्वताजवळ ते म्हणजे उलून आणि सुताय या 2 प्रवाहांची निर्मिती उगमाच्या ठिकाणी होते. त्याची सर्वसाधारण प्रवाहाची दिशा आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे ती वाहते. 11 प्रांतातून जवळजवळ चीनमधील 11 प्रांतातून ही प्रवाहित नदी वाहते. ओके. या नदीच्या डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत यालुंग, मिन, जियालिंग, हान या डाव्या तीरावरून, तर उजव्या तीरावरून हू, युआन आणि गान या 3 नद्या त्याची उजव्या तीरावरून येऊन मिळतात. त्याचप्रमाणे यालुंग नदी जी उपनदी आहे यांगेत्सेची सर्वात लांबीची उपनदी आहे. लक्षात ठेवा, त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. यांगेत्सेची सर्वाधिक लांबीची उपनदी कोणती? तर यालुंग. यांगेत्से नदी मुखापासून ते जवळजवळ 2736 किलोमीटर जलवाहतूकीसाठी उपयुक्त आहे. लक्षात ठेवा. यांगेत्से नदी आणि ओहयांगो नदी आहे 2 महत्त्वपूर्ण चीनमधल्या नद्या आहेत ज्या की कालव्याने जोडल्या गेलेल्या आहेत. या नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असल्यामुळे या नदीचे खोरे जगाचे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. कोणत्या नदीचे खोरे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते? तर यांगेत्से नदीचे. ओके, महत्त्वपूर्ण आहे. यांगेत्से नदीचे खोरं जगाचे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते, कारण
या भागामध्ये या नदीच्या खोऱ्यामध्ये तांदळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. ही नदी पॅसिफिक महासागरामधील शांघाय या ठिकाणी जाऊन ती पॅसिफिक महासागरामध्ये विलीन होते. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. याचं मुख्य शांघाय या शहराजवळ आहे. ओके. त्यानंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी लांबीची उपनदी आहे होयांगू नदी. त्याचप्रमाणे चीनमध्ये सर्वात लांबीची उपनदी आहे दुसऱ्या क्रमांकाची. तिबेट पठारामध्ये उगम पावते. जवळजवळ 5464 किलोमीटर याची लेंथ आहे. 7,50,000 चौरस किलोमीटर याचं जलवहन क्षेत्र आहे. आशियातील दुसऱ्या क्रमांकाची लांबीची नदी, त्याची सुद्धा दिशा प्रवाहाची वाहण्याची आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. ओके. ह्या नदीला पिवळी नदी असे का म्हणतात याचं कारण इथं दिलेलं आहे. गोबीचे वाळवंट आहे. त्या वाळवंटातून जी वाळू वाऱ्यावर वाहून आलेली असते त्या वाळूमुळे मोठ्या प्रमाणात लोहच्या पठाराची निर्मिती झालेली असते आणि जी वाळू असते ती पिवळसर रंगाची असते आणि नदीच्या बाजूलाच या लोहश पठाराची निर्मिती झाल्यामुळे या पठारातील वाळू आहे ती पाण्यामध्ये मिसळते. त्यामुळे पाण्याचा रंग हा पिवळा होतो कारण वाळू ही पिवळी असते. ओके. त्यामुळे या नदीला पिवळ्या रंगाची नदी असे म्हणतात. ओके. लक्षात ठेवा. येलो रिव्हर असेही म्हणतात. ओके. सो अन्य नावं सुद्धा आहेत या नदीला, ज्यामध्ये रिव्हर एकमेव महत्त्वाची नदी, मदर, चीनी संस्कृतीची जन्मदात्री आणि सॉरो म्हणजे ती पात्र बदलते, महापूर येतो, त्यामुळे तिला अश्रूची नदीसुद्धा म्हणतात. मुखस्थान इथे समुद्रात आहे, पॅसिफिक महासागरात. त्यानंतर ओल्गा नदी, युरोपमधील सर्वात लांबीची नदी आहे ओल्गा नदी. मॉस्कोच्या वायव्य ठिकाणी वल्दाई पठार आहे. त्या वल्दाई पठारामध्ये सेलिगर सरोवरामध्ये ही नदी उगम पावते. जवळजवळ याची लांबी आहे 3,700 किलोमीटर याची लांबी आहे. लक्षात ठेवा. जलवहन क्षेत्र 14,58,900 चौरस किलोमीटर याचं जलवहन क्षेत्र आहे. युरोपातील सर्वात लांबीची नदी. प्रवाह दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित आहे. या नदीची पश्चिमेकडील बाजू उंच असल्यामुळे तिला हिल बँक असे म्हणतात. जी या नदीची पश्चिमेकडील बाजू आहे ती सर्वात उंच आहे, त्यामुळे त्याला हिल बँक असे म्हणतात आणि पूर्वेकडील बाजू कमी आहे, उंचीने कमी आहे, त्यामुळे त्याला मिडो बँक असे म्हणतात. उपनद्या डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या, ज्यामध्ये सुधा, उंजा आणि कामा, आणि उजव्या तीरावरून पेस्ता, ओका आणि सुरा. त्यानंतर उल्गा उपनद्यांनी रशियात 12,000 किलोमीटर लांबीचे जलमार्ग तयार केलेले आहेत. ओके. लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे नेक्स्ट पॉईंट आहे ओल्गा डॉन कलवाने ॲझॉर ब्लॅक समुद्राला, त्याचप्रमाणे डॉन नदीला जोडले गेले आहे. ओके. महत्त्वपूर्ण आहे. उल्गा डॉन कालवा आहे जो की ॲझॉर ब्लॅक समुद्र त्याचप्रमाणे डॉन नदीला जोडला गेलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलमार्ग तयार झालेले आहेत. जलविद्युत प्रकल्प आहेत या नदीच्या पात्रात उभारण्यात आलेलं आहेत, त्यामध्ये त्यांची नावं आहेत क्युबिशेव आणि ओल्गा ग्राड. हे महत्त्वपूर्ण जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पापैकी एक आहेत. ओके. क्युबिशेव आणि ओल्गा ग्राड. ओके. हे जलविद्युत प्रकल्प ओल्गा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले आहेत. त्याचं मुख्य स्थान आहे ते कॅस्पियन समुद्र. ओके. त्यानंतर राईन नदी. राईन नदीच्या अगोदर सर्वात लांबीची नदी आहे ती म्हणजे ओल्गा नदीच्या नंतर सिंधू नदी, जी की 2880 किलोमीटर लांबीची आहे, आणि त्यानंतर गंगा नदी 2525 किलोमीटर, आणि त्यानंतर राईन नदीचा क्रमांक लागतो. ओके. ओल्गानंतर आपली सिंधू नदी, त्यानंतर गंगा नदीनंतर राईन नदी. या दोन्ही नद्यांची माहिती आपण वेगळ्या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहे. ते लेक्चर पाहायचं असेल तर भारताचा भूगोल नावाचं प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर उपलब्ध आहे. तिथं जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि ते लेक्चर पाहू शकता. ओके. राईन नदी आहे स्वित्झर्लंडमधील राखानाव येथे ती उगम पावते. ती कशी उगम पावते ती पहा. ओर्डर नदी आणि हिंटर नदी, या दोन्ही नदीला ओर्डर राईन किंवा हिंटर राईन असेही म्हणतात. या दोन्ही नद्यांचा उगम आहे ते आल्प्स पर्वतातील सेंट गॉटर्ड या ठिकाणी. तोमा सरोवरात ओर्डर नदीचा उगम आणि तोमा हिमनदीच्या मुखातून हिंटर नदीचा उगम होतो. या दोन्ही नद्या स्वित्झर्लंड देशातील राखानाव या ठिकाणी ती एकत्र येतात आणि तिथून ती नदी राईन नदी या नावाने ओळखली जाते. ओके. हिंटर नदी आणि रोडर नदीच्या संगमातून राईन नदीचा उगम झालेला आहे. लक्षात ठेवा. जवळजवळ राईन नदीची लांबी आहे ती 1,335 किलोमीटर लांबी आहे. जलवहन क्षेत्र आहे 2,52,000 चौरस किलोमीटर. साधारणपणे या नदीची प्रवाहाची दिशा आहे ती वाहनाची दिशा आहे ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. प्रवाहस्थाना मार्गामध्ये कोणकोणत्या देशातून ही नदी वाहते तर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड. ओके.
यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश वेगळे आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे गफलत याच्यामध्ये होऊ देऊ नका, कन्फ्युजन होऊ देऊ नका. स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलँड करून ती उत्तर समुद्रात उत्तर उत्तर अटलांटिक महासागरामध्ये जाऊन मिळते. ओके. उपनद्या याच्या डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या, ज्यामध्ये आरे, ग्लान, मोसेल या उपनद्या आहेत, ज्या की डाव्या तीरावरून येऊन मिळतात. उजव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नेकर, मेन, लहन, रूर, लिप्पा या उजव्या तीरावरून. त्याचप्रमाणे डॅन्यूब, रोन, मार्न, येम्स, वेझर, एल्ब, ऑर्डर इत्यादी युरोपियन नद्या, ज्या की राईन नदीशी कालव्याने जोडल्या गेलेल्या आहेत. कोणत्या नद्या? तर राईन नदीशी कालव्याने जोडल्या गेलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण: डॅन्यूब, रोन, मार्न, येम्स, वेझर, एल्ब आणि ऑर्डर. ओके. त्याचप्रमाणे ही नदी आहे, ह्या नदीच्या पश्चिमेकडील बाजूला होसनेस नावाचा पर्वत आहे आणि पूर्वेकडील बाजूला ब्लॅक पर्वत आहे, लक्षात ठेवा. आणि ही नदी खलदरीतून वाहते, त्यामुळे या नदीने पर्वतीय प्रदेशामध्ये 160 किलोमीटर लांबीची घळई निर्माण केलेली आहे, लक्षात ठेवा. राई नदीने 160 किलोमीटरची घळई निर्माण केलेली आहे. ओके. आणि ती उत्तर अटलांटिकचा भाग असणारा उत्तर समुद्रात जाऊन ती मिळते. ओके, लक्षात ठेवा. आता जगातील नद्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम पहा. पहिला नाईल नदी, त्यानंतर ॲमेझॉन, त्यानंतर मिसिसिपी, त्यानंतर यांगेसे, होयांगो, उल्गा, सिंधू, गंगा आणि राईन. आणि त्यांच्या जलवहन क्षेत्रानुसार, पाण्याच्या वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार ॲमेझॉन नदीचा प्रथम क्रमांक, त्यानंतर नाईल, मिसिसिपी, यांगेसे, उल्गा, सिंधू, गंगा, होयांगो आणि राईन या नद्यांचा क्रम लागतो. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. ओके. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण आपण टॉपिक्स येणारे राज्यसेवा कंबाईनदृष्ट्या कव्हर केलेले आहे. सो लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तुर्तास थांबू इथंच. पुढे भेटणारच आहोत अशात नवनवीन लेक्चरसाठी. ओके.